एक निर्णय कठीण होता, पण प्रवास थांबलेला नाही. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागतो आणि काही गोष्टी सांगायलाही. म्हणूनच हे सांगायला थोडासा उशीर झाला. नाही, धाडसच नव्हते. डिसेंबर 2023. खूप मोठी स्वप्न, भरपूर उत्साह आणि पुस्तकांवरच्या प्रेमातून हे छोटंसं दालन मी सुरू केलं होतं. नवीन वाचकांपर्यंत पोहोचायचं होतं, अनेक साहित्यप्रेमींना जोडायचं होतं आणि पुस्तकांच्या माध्यमातून काहीतरी अर्थपूर्ण घडवायचं होतं. सुरुवातीला अनेकांनी मनापासून पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, सोबत असल्याची जाणीव करून दिली. पण काळ बदलत गेला आणि नकळत अनेक हात सुटत गेले. या प्रवासात काही सुंदर माणसं सुद्धा भेटली, तर काही अनुभवांनी आयुष्यभराचे धडे दिले. काहींनी साथ दिली, काहींनी शिकवलं, काही अनुभवांनी माणसं आणि व्यवहार यांची नव्याने ओळख करून दिली. अनुभव कमी पडला, आर्थिक अडचणी वाढल्या आणि जागा भाड्याची असल्यामुळे योग्य वेळी कठोर निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यामुळे अवघ्या 4च महिन्यात पडदा खाली आला. मागे राहिला कर्जाचा डोंगर, अपमानाचे प्रसंग आणि काही अशा रात्री ज्या आजही आठवल्या की अंगावर काटा येतो. त्या रात्रीचा तो अंधार, ते प्रश्न आणि ती असह्यता. आता पुढे काय, हा एकच विचार. तो निर्णय योग्य असला तरी सोपा नव्हता. फर्निचर निवडण्यापासून ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींच्या जमवाजमवीपर्यंत त्या दालनात फक्त पैसा नाही, तर मन, वेळ आणि असंख्य स्वप्न गुंतली होती. पण त्या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायमच राहिली, पुस्तकांवरचं प्रेम. म्हणूनच दालन जरी बंद झालं असलं तरी कला साहित्याचा हा प्रवास थांबलेला नाही. आजही ई-कॉमर्स आणि ऑनलाईन माध्यमातून पुस्तकप्रेमी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न हा सुरूच आहे. मोठमोठ्या ग्रंथालयांमार्फत ग्रामीण भागात दर्जेदार आणि शुद्ध पुस्तके, डुप्लिकेट नाही, पोहोचवण्याचे काम सुरूच आहे. तसेच छोटमोठ्या प्रदर्शनामधून आणि शाळांमधून वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरूच आहे. अनेक जण प्रेमाने विचारतात, तुमचं दुकान कुठे आहे? म्हणून आज हे स्पष्टपणे सांगावंसं वाटलं. हो, आम्ही आमचं दालन बंद केलं आहे. याची खंत आहे, पण लाज मात्र नाही, कारण आमचा प्रयत्न प्रामाणिक होता. आणि भविष्यात पुन्हा एखादी वाट मिळालीच तर नक्कीच पुन्हा नव्याने उभे राहू. तोपर्यंत इंस्टाग्राम, यूट्यूब आणि आमच्या वेबसाईट मार्फत तुमच्यासोबत असेच जोडून राहू. कारण काही स्वप्न अपूर्ण राहू शकतात, पण ती कधीच संपत नाहीत.